अरे यार हा नितीन दादा केव्हा येईल काय माहिती, वेळ होतोय, साक्षीच्या घरी पण जायचंय. ए आला का दादा? काय वेळ लावतो काय माहिती तू पण. लवकर बोला, आपला कॉलेजला जायचंय लवकर. हो दादा. ए साक्षी कुठे ग तू? अगं आले का तुम्ही? या ना वरती. चल चल. काय अरे मी वरती बोलवलं, काय ऊन पण लागतंय रे दादा नुसतं. ए दादा सांग ना तिला लवकर यायला. ताई ये ना लवकर. हो दादा आली आली. हे दादा बाबांना बघ ना, काहीतरी झाले वाटतं गुडघ्याला. ताईला विचारून बघू ना. बरं चल विचारू आपण विचारू तिला. ताईला. हा. यार लेट होतोय ना, चल ना. हे छान दिसते ग तू. ए तू पण छान दिसतेय का? चल जाऊया. कर चला. लेट होतंय आधीच. ए, साक्षी एक विचारायचं होतं ग, विचार. तुझ्या बाबांना काही त्रास आहे का? हो बाबांना ना गुडघे दुखीचा त्रास आहे. बाबांचे गुडघे नेहमी दुखत राहतात. बाबांचे ना नेहमी गुडघे दुखत राहतात. बाबा नेहमी सांगते की माझे गुडघे दुखत आहेत. आम्ही खूप सारे दवाखाने फिरलो पण काही फरक नाही. अगं आपल्या कन्नडमध्ये अंजनी आयुर्वेदिक आहे ना, चल मी तुला तिथे घेऊन चालते. ताई चला, मला माहित आहे, तिथे घेऊन चालतो तुम्हाला. ताई हे बघ आला. नमस्कार काका. नमस्कार काका. काका माझ्या आईला जो सांधेदुखीचा त्रास होता ना, तर तुम्ही ज्या औषधी दिल्या त्याच्याने खूप फरक पडलेला आहे. तसंच माझी मैत्रिणी ना, साक्षीच्या बाबांनाही तोच त्रास झालेला आहे. सांगा बरं हिला काहीतरी. काय त्रास आहे तुझ्या बाबांना? बाबांना ना गुडघे दुखीचा त्रास आहे. आम्ही खूप सारे दवाखाने हॉस्पिटलला जाऊन आलो पण काही फरक नाही. आपल्याकडे आयुर्वेदिक सर्व आजारावर औषधी उपचार केले जातात. कॅन्सर, किडनी डायलिसिस, पॅरालिसिस, सांधिवात, गॅप, मुळ्यात, भगंदर, गँग्रीन या सर्व आजारावर आयुर्वेदिक उपचार केले जातात. ठीक आहे काका, मी ना बाबांना इथंच घेऊन येईन. हो चालेल, नक्की भेट द्या. अंजनी आयुर्वेदिक निसर्ग उपचार दवाखाना, पत्ता आहे माझा हिवरकडा रोड, कन्नड.